दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी आणि भंडारकवठे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाने थेट प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि सोलापूरचे पालकमंत्री यांच्यात लक्षात हा प्रकार का येत नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तहसीलदार प्रशासनाला लेखी तक्रार देण्यात आली आहे। तक्रारीत म्हटले आहे की तळवी आणि भंडारकवठे परिसरात जेसीबी, पोकलँड आणि मोठ्या ट्रकच्या सहाय्याने दिवस रात्र नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे। शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील कलम 379, 430, 120 ब तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, जलप्रदूषण प्रतिबंध अधिनियम 1974 आणि खनिज व खाण अधिनियम 1957 या कायद्यांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद NGTच्या नियमानुसार नदीपात्रातून यांत्रिक साधनांनी वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही संध्याकाळी 6 नंतरही मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात असल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यावेळी शासनाचे कोट्यावधी रुपयांचे महसूल नुकसान होत असून स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केलाय। प्रहारने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि सोलापूरचे पालकमंत्री यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालून बेकायदेशीर वाळू उपसा तात्काळ बंद करावा, संबंधितावर गुन्हा दाखल करावा आणि जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा येत्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आज अवैध वाळू उपसा साठी तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांना निवेदन देण्यात आलं, जेणेकरून सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसवून लवंगी असेल किंवा भंडारकवठे येथे असेल अमाप वाळू उपसा आयवा असतील, मोठमोठे ट्रक असतील, JCP पोकलँड नदीत घालून यारीने वाळू उपसा चालू, लाखो टन वाळू, जसं काय माझा नाही माझ्या बापाच्या घरचं आहे तशी वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे। महसूल प्रशासनाचे अधिकारी डोळे झाकण्याच्या भूमिकेत आहेत, तरी त्यांना आंदोलनाचं आज पत्र देण्यात आलं, जेणेकरून भविष्यात जवळजवळ 2 वेळा यांना पत्र देण्यात आलं, कुठल्याही पद्धतीची यांनी कारवाई केली नाही। 7 दिवस बंद केलं असं म्हणजे तहसीलदारांकडनं सांगण्यात येतं। 7 दिवस बंद केलेला अहवाल, मोठमोठे जे ट्रक असतील RTOंना पत्र देण्यात आलं, संबंधित पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आलं। नियम काय सांगतो की बाबा मोठे आयवा वगैरे हे काही जे काय आहे नदीपात्रात संध्याकाळी 6च्या नंतर कुठल्याही पद्धतीची हालचाल न करता व्यवस्थित कॅमेरे असणं गरजेचं आहे। NGTचा अहवाल काय म्हणतो की मोठमोठे नदीपात्रात खोल खड्डे वगैरे करून भविष्यात वाळूचा धोका निर्माण होऊ शकतो, पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अनेक लोकांना शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात। असं असताना देखील महसूल प्रशासन झोपेची भूमिका घेतलेला आहे, म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट आहे। कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि संबंधित तहसीलदारांना मंद्रुपच्या पत्र देऊन त्यांना आज मी आंदोलनाचा इशारा दिला। आंदोलन मात्र अचानकपणे पूर्ण कपडे काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल आणि तरीही जर प्रशासन शासनाला जर जाग आली नाही तर मी मोठ्या प्रमाणात महसूल मंत्र्याचा पुतळा जे काही असेल ते नदीत वाळूत गाडून मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब आंदोलन करून तहसीलदार असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी असेल यांच्या विरोधात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कुठलेही नियम, सगळे नियमवाटी यांनी धाब्यावर बसवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे। सर्वस्वी जबाबदार तहसीलदार, संबंधित तहसीलदार असतील किंवा संबंधित जिल्हाधिकारी असेल, या माध्यमातून मी सांगू इच्छितो। धन्यवाद।